नमस्कार. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे हे वाक्य आपण सगळ्यांनी कधी ना कधी ऐकलंच असेल, बरोबर? पण यात कितपत तथ्य आहे? म्हणजे ही फक्त एक लोकप्रिय समजूत आहे की यामागे काही भाषिक सत्य दडलंय? आज आपण नेमकं ह्याच दाव्याच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग हे भाषिक रहस्य उलगडूया. म्हणजे प्रश्न अगदी सरळ आहे. संस्कृत खरंच लिटरली जगातल्या सगळ्या भाषांची आई आहे का? हा दावा तसा खूप मोठा आहे नाही का? आणि याचं उत्तर शोधायचं म्हणजे आपल्याला थेट इतिहासात आणि शब्दांच्या मुळातच शिरावं लागेल. चला, पुराव्यांच्या आधारावर हा तपास सुरू करूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हा जो इतका प्रसिद्ध दावा आहे तो नेमका काय आहे आणि तो इतका का मानला जातो हे समजून घेऊ. संस्कृत ही जगातील सर्व भाषांची मूळ जननी आहे. ऐकायला किती छान वाटतं नाही का? एक अभिमानाची भावना येते. पण या दाव्याला काही वैज्ञानिक आधार आहे का? म्हणजे भाषातज्ञ याकडे फक्त एक भावना म्हणून बघतायत की यात काहीतरी तथ्य आहे? चला, शोध घेऊया. बरं, कुठल्याही तपासाची सुरुवात पुराव्यांपासून होते. आणि आपला पहिला पुरावा आहे शब्दांमधलं साम्य. जेव्हा आपण वेगवेगळ्या अगदी लांबच्या भाषांमधले काही साधे रोजच्या वापरातले शब्द बघतो ना, तेव्हा एक अजब पॅटर्न दिसायला लागतो. चला, एक अगदी सोपा आणि जगातल्या बहुतेक लोकांना कळणारा शब्द घेऊया. मातृ हा संस्कृत शब्द आहे आईसाठी. आता फक्त या शब्दाच्या आवाजावर, त्याच्या ध्वनीवर लक्ष द्या. मातृ हा आवाज ऐकून दुसऱ्या कुठल्या भाषेतल्या शब्दाची आठवण येते का? थोडा विचार करा. काहीतरी क्लिक होतंय का? आता बघा इथे, हे जे साम्य आहे ना, हे निव्वळ योगायोग असूच शकत नाही. संस्कृतमधला मातृ शब्द लॅटिनमध्ये मातेर होतो, ग्रीकमध्ये मेतेर आणि इंग्रजीमध्ये मदर. अरे वा. आणि खाली बघा, पितृ म्हणजे वडील, त्याचेच पातेर आणि फादर असे शब्द आहेत. आणि त्री म्हणजे तीन, त्यासाठी ट्रेस आणि थ्री. हे साम्य इतकं स्पष्ट आहे की हे नक्कीच कुठल्या तरी खोलवरच्या नात्याकडे बोट दाखवते. पण मग प्रश्न तोच येतो की इतक्या वेगळ्या ठिकाणी हजारो किलोमीटर दूर बोलल्या जाणाऱ्या या प्राचीन भाषांमध्ये एवढे सारखे शब्द आले कुठून? हा खरंच फक्त एक योगायोग आहे की यामागे काहीतरी मोठं कारण लपलेलं आहे? आणि याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये दडली आहे भाषांच्या एका प्रचंड मोठ्या कुटुंबाची कल्पना. हा आपल्या आजच्या चर्चेतला एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. तर भाषाशास्त्रज्ञांनी याचं उत्तर एका अशा भाषेत शोधलं जी आज अस्तित्वात नाही. तिला म्हणतात प्रोटो इंडो युरोपियन किंवा शॉर्टमध्ये PIE. एक गोष्ट लक्षात घ्या, ही भाषा कधीच कुठे लिहिलेली सापडली नाही. ही एक थिओरेटिकल भाषा आहे. म्हणजे संस्कृत, लॅटिन, ग्रीक या सगळ्या भाषांमधले सारखे शब्द एकत्र करून शास्त्रज्ञांनी तिची पुन्हा रचना केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही संस्कृत किंवा लॅटिनची आई नाही, तर ह्या सगळ्यांची आजी आहे असं म्हणता येईल. हे समजायला ना एका झाडाचं उदाहरण घेऊ. ह्या भाषा वृक्षाचं मूळ आहे प्रोटो इंडो युरोपियन. मग ह्या मुळातून काही मोठ्या फांद्या फुटल्या, जसं की इंडो इरानियन, इटॅलिक, हेलेनिक. आणि मग या फांद्यांवर संस्कृत, लॅटिन आणि ग्रीक सारख्या भाषा वाढल्या. म्हणजे त्या एकाच फांदीवरच्या नाहीत, पण एकाच झाडाच्या आहेत. आणि इथेच आपल्याला आपल्या मुख्य प्रश्नाचं उत्तर मिळायला लागतं. संस्कृत ही लॅटिन, ग्रीक किंवा इंग्रजीची थेट आई नाहीये, तर ती या भाषांची एक प्राचीन आणि तितकीच महत्त्वाची बहीण आहे. या सगळ्या बहिणींचा जन्म एकाच मूळ भाषेतून, म्हणजे त्या प्रोटो इंडो युरोपियन नावाच्या आजी भाषेतून झाला आहे. अच्छा, मग जननी किंवा आई हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे का? तर नाही. थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. जागतिक स्तरावर संस्कृतची भूमिका बहिणीची असली तरी भारतीय उपखंडात तिचं स्थान खूप वेगळं आहे. कारण भारतापुरतं बोलायचं झालं तर चित्र एकदम वेगळं दिसतं. इथे संस्कृतचा प्रवास खरोखर एका आईसारखाच झालाय. बघा, हजारो वर्षांपूर्वीच्या वैदिक संस्कृतून पुढे अभिजात संस्कृत आलं, मग त्यातून प्राकृत भाषा जन्माला आल्या आणि याच प्राकृत भाषांमधून आजच्या काळातल्या बहुतेक उत्तर भारतीय भाषा म्हणजे आपली मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती या सगळ्यांचा जन्म झाला. म्हणजे या संदर्भात ती खऱ्या अर्थाने जननी आहे. आणि हा वारसा किती मोठा आहे हे या आकड्यावरून लक्षात येईल. आज भारतात तब्बल 78 कोटींपेक्षा जास्त लोक अशा भाषा बोलतात ज्यांची मुळं थेट संस्कृतमध्ये आहेत. विचार करा, ही फक्त कुठली तरी एक प्राचीन भाषा नाहीये, तर कोट्यावधी लोकांच्या रोजच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा एक जिवंत आधार आहे. हे चित्र अजून स्पष्ट होईल.
भारतातील जवळपास 75% लोकसंख्या या इंडो आर्यन भाषा म्हणजे संस्कृतमधनं आलेल्या भाषा बोलते. आणि गोष्ट इथेच संपत नाही. अगदी द्रविडीय भाषांवर म्हणजे तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषांवरही संस्कृतच्या शब्दसंग्रहाचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे तिचा प्रभाव अक्षरशः संपूर्ण भारतावर दिसतो. चला, तर मग आपल्या या तपासाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र जोडून एक निष्कर्ष काढूया. तर मग अंतिम प्रश्न तोच. संस्कृत ही जननी आहे की भगिनी? आई की बहीण? तर आपल्या तपासाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. संस्कृतची भूमिका दुहेरी आहे. दोन्ही उत्तरं बरोबर आहेत, पण संदर्भ वेगळा आहे. जागतिक पटलावर पाहिलं तर संस्कृत ही लॅटिन आणि ग्रीकसारख्या प्राचीन भाषांची एक बहीण आहे. पण भारतीय उपखंडापुरतं पाहिलं तर ती खऱ्या अर्थाने एक जननी आहे, जिने उत्तर भारतीय भाषांना जन्म दिला आणि दक्षिण भारतीय भाषांना आपल्या शब्दसंपत्तीने समृद्ध केलं. शेवटी काय तर भाषेचा प्रवास हाच तर मानवतेचा प्रवास असतो. आणि संस्कृत या प्रवासातला एक खूप महत्वाचा, एक तेजस्वी थांबा आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की आपण सगळे कुठेतरी एका सामायिक भूतकाळाने जोडलेले आहोत.